नमस्कार. स्क्रीन टाइम विथ मुक्ताच्या सीझन 2 मध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजवर आपण अनेक विषय ह्या पॉडकास्टमध्ये ऐकले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या तज्ज्ञांना इथे बोलावलं आहे. अगदी डार्क वेब पासून, गेमिंगच्या ॲडिक्शन पासून, झोपेच्या प्रश्नांपासून अनेक विषय आपण चर्चेला घेतले होते. ह्या सगळ्याबरोबरच इंटरनेटच्या काळ्या बाजूबद्दलही आपण बोललो. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ऑनलाईन चालणारी हिंसा. म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की हिंसा म्हणलं की आपल्याला शारीरिक हिंसा आठवते, की जिथे प्रत्यक्ष शरीराचा छळ केला जातो, एखाद्यावर वार केला जातो, खून होतात, मारामाऱ्या होतात, डोकी फोडली जातात. ऑनलाईन जगामध्ये अशा पद्धतीची हिंसा होत नाही. पण मग हिंसा होत नाही का? तर तसं नाहीये. हिंसा होते आणि मला असं वाटतं की ती जास्त करून मानसिक पातळीवरची हिंसा असते. कारण तिथे हिंसक चित्र आपण बघत असतो, हिंसक शब्द आपण वापरत असतो, एखाद्याला ट्रोलिंग होत असतं, एखाद्याला कोणीतरी अब्यूज करत असतं आणि इतर लोक ते अब्यूज एन्जॉय करत असतात. पोर्नोग्राफीमध्ये सुद्धा टीनेजर्स अब्युझिव्ह पोर्नोग्राफी बघतात किंवा ते जास्त प्रमाणात बघतात असं लक्षात आलेलं आहे. गेमिंगमधली हिंसा हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. ऑनलाईन जगात हिंसा चालते, ऑनलाईन जगात हिंसा विकली जाते, हे अगदी खरं आणि वास्तव आहे. आणि ह्या सगळ्याचे कुठेतरी कळत न कळत आपल्यावर, आपल्या मुलांवर परिणाम होत असतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आणि ऑनलाईन हिंसा किंवा मानसिक हिंसा नक्की काय असते, कशा पद्धतीची असू शकते आणि त्याचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात, हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिरीषा साठे. हॅलो मॅडम. नमस्कार. थँक्यू, तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून तुमच्या अगदी टाईट शेड्यूलमधनं. मी आत्ता बोलले तसंच की मानसिक हिंसा हा जो विषय आहे तो आपल्याकडे फारसा चर्चेला जात नाही. हिंसा म्हणलं की आपण शक्यतो शारीरिक हिंसा, डोमेस्टिक व्हायलन्स किंवा लहान मुलांच्या संदर्भातली पण शारीरिक हिंसा या संदर्भातच बोलतो. पण गेल्या 10-15 वर्षात जेव्हापासून इंटरनेट आलंय आणि सोशल मीडिया आलंय, आपण बघतो आहोत की ऑनलाईन हिंसा मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागले. मग ते अब्युझिव्ह कंटेंट असेल, ट्रोलिंग असेल किंवा अगदी साध्या साध्या कमेंट्समधनं सुद्धा लोक ज्या पद्धतीने व्यक्त होतात, जे ॲग्रेशन दिसतो, जो राग दिसतो सातत्याने, तर हे सगळं खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि हे सगळं मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांनी समजून घेणं, कारण ह्या पॉडकास्टचे जे श्रोते आहेत त्याच्यात बऱ्यापैकी पालकवर्ग मोठा आहे, ज्यांची मुलं प्री टीन किंवा टीनेजर्स आहेत. आणि हे प्रश्न असे आहेत की जे घराघरातले प्रश्न आहेत आता. त्यामुळे मला पॉडकास्टची सुरुवात ह्याच्यापासूनच करायला आवडेल की ही मानसिक हिंसा आणि इंटरनेट हे इक्वेशन कसं दिसतं तुम्हाला? मुळात एक गोष्ट आपण मुक्ता लक्षात घेऊया की हिंसा किंवा अग्रेशन, व्हायलन्स हे सगळे एका बाजूने अँगरचे वेगवेगळी सगळी रूपं आहेत. म्हणजे मग अगदी तो इरिटेशन पासून अँगर, रेज आणि मग एक प्रत्यक्ष काहीतरी कृतीतनं घडणारी. आता कृती म्हणजे फक्त शारीरिक कृती अशातला मुद्दा नाहीये. त्यामुळे मुळातच हे सगळे एक राग ह्या मूळ भावनेपासनचे दिसणारे वेगवेगळे पैलू आहेत. आणि ही भावना जी आहे म्हणजे राग आणि भीती, ह्या दोन भावना ज्या आहेत त्या आदिम आहेत आपल्यामध्ये. आणि त्या किंबहुना आपल्या सर्व्हायव्हलचा एक मोठा भाग आहे. कारण म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आदिमानवाच्या टू डू लिस्टमध्ये काय असेल, तर एक म्हणजे जिवंत राहण्यासाठी अन्न शोधणे आणि दुसरं म्हणजे स्वतःचं संरक्षण करणे. त्यामुळे ह्या दोन बेसिक गोष्टींच्या साठी जे मेकॅनिझम लागतं ते डे 1 पासनं माणसाच्या मेंदूमध्ये आहे. त्यामुळे आपल्यामध्ये एक अगदी नेहमी ज्याचा उल्लेख केला जातो, पालकांनी सुद्धा कदाचित सायन्सच्या अगदी मेडिसिन किंवा ह्या क्षेत्राशी निगडीत नसतील तरी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी स्वयंप्रेरणेने चालणारी एक आपली मज्जासंस्थेचा एक प्रकार आहे, त्यातली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ह्याचा सगळा संबंध ह्या गोष्टींशी आहे. हे थोडंसं मी अधिक मुळात जाती आहे, कारण तिथून याचे पुढचे जे सगळे पदर उलगडत जातात. आणि म्हणजे जसं म्हणतो ना की भूकंपाचा केंद्रबिंदू कुठेतरी जमिनीच्या खाली काही अंतरावरती तो असतो आणि तो एक केंद्रबिंदू असतो, परंतु Sample complete. Ready to continue?